हे डोंगराला असं कोरलंय. हे 5 पांडवांनी सर्व केलंय एका रात्रीमध्ये. आये 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 तर डोंगरावर तुम्हाला ऑटोने जायचं असेल तर तुम्हाला 100 रुपये लागतात इथे. मावशी कोंबडा कितीला आहे? मोटार मागतात मोटार. नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? तर सकाळी उठलोय मस्तपैकी. सकाळचे 5 वाजले तेव्हा आम्ही उठलो आणि 6 वाजता म्हणजे 5:30 वाजलेत ना रे. तर 5:30 वाजलेत आणि आम्ही तिघे रेडी झालो आहे आणि निघालोय. बघू शकता अजय, सुशील आणि हा मी. तर आम्ही तिघे चाललोय सकाळीच आई एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी. कारण भरपूर जण, आम्ही 15 जण आहेत आणि आम्ही तिघेच चाललोय. कारण सर्वजण झोपलेत, रात्री भरपूर उशीर झाला झोपायला. पण आम्हाला जेवलो वगैरे डायरेक्ट झोपूनच गेलो, थोडंसं नाचलो वगैरे ना. तर सकाळी उठून आता चाललोय आणि या समोर बघू शकता धुक्याने भरलेला कारला डोंगर. काय व्ह्यू दिसतोय, जबरदस्त व्ह्यू दिसतोय. सर्वीकडे असा धुका आहे आणि एवढ्या टायमाला आम्ही आता दर्शनासाठी चाललोय आईच्या. मागच्या वेळेस आलतो तेव्हा भरपूर गर्दी भेटलेली संडेला. तर आता आम्ही सॅटर्डेला चाललो ना, तर रात्री इथे वस्ती केली, स्टे केला आम्ही इथे विलाला. तर आता निघालोय. तर आई एकविरेचं दर्शन होणार आहे सकाळी आपल्याला. तर बघूयात किती गर्दी भेटते. तर श्रद्धा ठेवून तर चाललोय, तर नक्की भेटेल ना दर्शन? भेटेल. तर बघूयात, तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतो. आणि पहिलाच पाऊस पडला की ओढ लागते आपल्याला आई एकविरेच्या दर्शनाची. तसंच भरपूर गर्दी होती काल, पण तुम्ही बघितलंच सॅटर्डेला. आणि सर्व लोक इथे राहायला सुद्धा येतात, 1 डे नाईट इथे स्टे करतात आणि रविवारी सकाळी दर्शनाला जातात. तर आपण सुद्धा आता चाललोय. तुम्हाला सुद्धा आई एकविरेचं दर्शन होईल. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता जाऊयात आणि सर्व काय आपण तिथलं एक्सप्लोअर करणार आहेत, वरचं कसं काय आहे ते आणि सर्व काय मी तुम्हाला दाखवीनच या ब्लॉगमध्ये. तर चला कंटिन्यू राहा. आई एकविरा माते की जय. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. तर मित्रांनो, जस्ट प्रवेशद्वाराच्या इथे आपण आलोय आणि आता पायथा मंदिर येईलच. आणि इथे येण्यासाठी जर तुम्ही वर डोंगरावर पण ऑटो जाते. जर डोंगरावर तुम्हाला ऑटोने जायचं असेल तर तुम्हाला 100 रुपये लागतात इथे. आणि जर पायथ्याशी यायचं असेल तर 50 रुपये. तर तसं पण तुम्ही येऊ शकता. पण आपण सकाळी आलोय तर असंच आलो चालत थोडा व्यायामसुद्धा होईल. तर चला आता पटापट पायथा मंदिराच्या इथे दर्शन घेऊयात आणि मग नंतर आपण डोंगर चढायला सुरुवात करूयात. आणि या साईडला भरपूर असे शॉप आहेत इथे, चिक्की वगैरे. लोणावळ्याची चिक्की तर फेमस आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. सर्व दुकानं आता बंद आहेत, थोड्या वेळात उघडतात. म्हणजे 10 ते 8-9च्या दरम्यान उघडत असतील दुकानं. तर चला आपण आता जाऊयात पुढे. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलोय पायथा मंदिराच्या इथे. आत्तापासूनच बघू शकता किती गर्दी आहे. तर चला पटापट आपण दर्शन घेऊयात. चला मित्रांनो, जस्ट आपण दर्शन घेतलं आणि गड चढायला आता सुरुवात केली आहे. तर बघूयात किती टाईम लागतो. तर पटापट भरपूर, एवढी सकाळ आहे तरी पण एवढे लोक चढतात. बघू शकता हे सर्व एकविरा आईचे भक्त आहेत. बँड वगैरे वाजतो. आपली पोरं जेव्हा उठतील झोपेतून तेव्हा आपण पण बँड वाजवू. पहिला तर आपण दर्शन घेऊन येऊयात. मित्रांनो, चढता ओटी घेतले आईला. आज आमच्या दुकानावर मित्र हा भाऊ कुठून आला भावा तू? आम्ही चिंचगड वाड्यावरून आला. आमचं मेन दुकान आमचं संदीप भाऊ देशमुख यांच्या दुकानावर आलास भावा. तू आज आता अभिषेक करताना तू आमच्या दुकानावर आलास भावा. तू ओटी केलीस, बोनी केलीस. मित्र तू आज आरती आता तुला भेटेल.
तू आरतीला जाऊ शकतोस. तुला कसं वाटलं आमच्या दुकानावर आलोस भावा? मस्त छान वाटलं आणि ओटी पण खूप सुंदर आहे. ओके, तर धन्यवाद. तुम्ही पण या दुकानावर. काय नाव आहे दुकानाचं? संदीप देशमुख एकविराईचे मुख्य पुजारी. कधी पण आले तर आमच्या दुकानात नक्की भेटा. ओके, तर या शॉपला नक्की व्हिजिट द्या ना. इथूनच ओटी वगैरे हार वगैरे घ्या देवीसाठी. नक्कीच देवी तुम्हाला पावेल. ओके, धन्यवाद. तर चला आता वर चढूयात. चला मित्रांनो जाऊयात आता. भरपूर गर्दी झाली बघता बघता आणि अर्धा गड तर पार केलाय. तर ओटी घेऊन आपण फटाफट जाऊयात वरती. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहेत गडावर. बघू शकता सकाळ आहे म्हणून जास्त गर्दी दिसत नाही आपल्याला इथे, तरी पण भरपूर सारे भक्त आलेत. हे बघू शकता असा हा कारला डोंगर आणि समोर आहे एकविराईचं मंदिर. हे बघू शकता. मित्रांनो या लेणी आहेत, या प्राचीन काळातल्या लेणी आहेत. या बघू शकता हे डोंगराला असं कोरलंय. हे 5 पांडवांनी सर्व केलं एका रात्रीमध्ये. आणि हा समोर आई माऊलीचा मंदिर हे बघू शकता. आणि इथे आल्यावर खूप छान वाईब येते, खूप प्रसन्न वाटते इथेच. आता आतमध्ये जायचं आपल्याला दर्शनासाठी. तर चला मित्रांनो आम्ही ओटी वगैरे घेतली तिथे, तुम्हाला मंदिर दाखवलं बाहेरून. आता आम्ही चाललोय दर्शनाला आतमध्ये. लाईन वगैरे आता लावले, भरपूर गर्दी आहे. हे बघू शकता सकाळचे 7 वाजत आले तरी पण गर्दी एवढी लागली की बोलून फायदा नाही. आज संडे सुद्धा आहे. तर अशी ओटी घेऊन आम्ही आता जातोय आईच्या दर्शनाला. तर तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतो. बघूयात आतमध्ये काय व्हिडिओ क्लिप काढायला भेटते की नाही. शक्यतो मला तर वाटतं क्लिप तर काढायला नाही भेटणार, पण बघूयात तरी दर्शन आपल्याला भेटेलच. तर लाईनला लागलोय तर जाऊयात. बघूयात किती 1 ते 1.5 तास लागेल लाईनीमध्ये. पटापट दर्शन घेऊयात. चला मंडळी झालं दर्शन आपलं. याच्या अंगामध्ये देव येतो म्हणून आपल्याला लवकर दर्शन भेटलं. तर गेलो तरी पण त्याला सांभाळायला लागतं. तर गेलो आम्ही पटापट आणि दर्शन घेऊन आलो आहे. आणि तुम्हाला सुद्धा आई माऊलीचं दर्शन भेटलं. तर चला आपण खाली जाऊयात. भरपूर गर्दी झाली बघू शकता. चला आता जाऊयात डायरेक्ट खाली आणि बघूयात आपले मित्र वगैरे उठलेत की नाही. त्यांच्याबरोबर परत आपल्याला यायचं आहे. मावशी कोंबडा कितीला आहे? 450. तर मित्रांनो कोंबडा इथे 450ला आहे. तुम्हाला मान द्यायचा असेल तर इथे घेऊ शकता तुम्ही पायथ्याशीच. तर या साईडला असे शॉप आहेत बघू शकता. इथे चिक्की इथे फेमस आहे आणि पेढे वगैरे प्रसादासाठी. हे बघू शकता ही लाल टोपी. ही लाल टोपी सर्वजण इथे घालतात आल्यावर. जाऊयात आपण रूमवर जाऊयात. भरपूर टाइम सुद्धा झाला. दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं. तर आता आम्ही या घेतलं असं त्या ओटीतलं थोडंसं हार वगैरे राहतात ते घरी न्यायचं असतं. तर चला आता जाऊयात डायरेक्ट रूमवर. तर मित्रांनो आम्ही नाश्ता घेतला आहे मस्तपैकी. उतरल्यानंतर मस्तपैकी आता वडापाव खाऊन घेतो. अजून येत आहेत. तुझा उपास का? तू काय येणार? फक्त चहा. तर ठीक आहे हा चहा पिणार आहे. आता आज उपास आहे रविवारचा. दर्शन घेऊन कसा वाटला? तुझ्यामुळे आम्हाला लवकर भेटला पण दर्शन.
तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं. सकाळी सकाळी दर्शन झालं, खूप छान वाटलं. तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं. आता नाश्ता करूयात आणि डायरेक्ट जाऊया रूमवर, बघूयात आपले मित्र वगैरे सर्व उठलेत की नाही. तर मित्रांनो आलो आम्ही रूमवर आणि सर्वजण आता रेडी झालेत. मागे बघू शकता सर्व मस्तपैकी ड्रेसिंग वगैरे मारून एकविरा माते के. तर चला आता बँड वगैरे लावलाय, आता खरी वाईब येणार आहे. आपण एकविरेला आलोय त्याची मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन आलो. आता बँड वगैरे लावून भरपूर धमाल करत जाऊया. तर चला मजा बघत राहा. तर मित्रांनो चला आम्ही पुन्हा एकदा आलोय एकविरा मातेच्या मंदिराच्या इथे, म्हणजे पायथा मंदिराच्या इथे आलोय. आता बँड वगैरे घेऊन भरपूर मजा येणार आहे, बघू शकता सर्व. आणि इथे आर्या भाऊ पण आहे. एकविराला येऊन खूप गर्दी आहे. आता वर जायचं आहे. आम्ही तर आलोय दर्शन घेऊन. चला तुम्हाला लाईनीत उभा राहायला गेलो पण. हा चालेल चला. तर चला जाऊयात. आईच्या भेटीला काय आईच्या भेटीला 4 काय 5 तास पण लाईनीत उभा राहू. काय बोलतो इथं बकरं थोडा लावलं. हे बघा इथे आज काय मटणाची भाजी खायची का चिकन का? मटन खाऊ. कालच तर मटन. गावठी कोंबडं खाऊ. गावठी कोंबडं 400 450 ला आहे एक. मग ठीक आहे. ओके 2 गावठी कोंबडे घेऊ आपण ना. बाकी जेवण बिवण बनवू तेच रूमवर परत. आता बाहेर बनवू आज जर पाऊस बिऊस पडला नाही तर. चला आता भरपूर मजा येणार आहे. फुल नाचणार आहेत आम्ही, फुल धमाल करणार आहे. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला एकविरा माते की आये.
आये 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 जस्ट आम्ही वर आलोय आणि नाचत होतो जरा दुसऱ्यांच्या बँडवर, पण आता परत एकदा वाजवतो इथे. खूप क्राऊड आहे, भरपूर क्राऊड आहे आणि ऊन पण खूप लागतोय. मी 2 वेळा चढलो आधी येऊन गेलो मी सकाळी, तुम्हाला तर माहितीच आहे. चढलोय आता भरपूर इथे धमाल करू, भरपूर नाचू वगैरे. आणि आज संडे असल्यामुळे भरपूर पब्लिक आहे. आपण जर सकाळी आलो नसतो तर आज दर्शनही शक्य झालं नसतं आणि तुम्हालाही दर्शन भेटलं नसतं. तर जस्ट आता आलोय, तर भरपूर क्राऊड तर आहेच आज. तर क्राऊड असल्यावरच मजा असते आणि इथे आल्यावर वाईब काय असते, बँड वगैरे नाचतात लोक, तर भरपूर मजा येते. आणि क्राऊड बघू शकता, आज तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी, पूर्ण पॅक क्राऊड आहे इथे. मोटार मागतात, मोटार.
मित्रांनो अशी आपण फ्रेम घेतली बघू शकता. आपण मागच्या वेळेस शिर्डीला गेलो तेव्हा साईबाबांची फ्रेम घेतलेली आणि आता कारल्याला आलो आहे तर एकविराची फ्रेम घेतली बघू शकता. अशी फ्रेम आहे मित्रांनो. फ्रेम वगैरे घेतली आणि थोडंसं काय काय घेतलं अजून खाली येऊन ना. आता जस्ट आम्ही रूमवर आलो आहे आणि सर्व काय बघितलं. एकविरेला आल्यावर कसं असतं ते सर्व काय तुम्हाला दाखवलं. भरपूर मजा करतात सर्व बँड वगैरे लावून. आम्ही पण मस्तपैकी शांततेत दर्शनसुद्धा भेटलं आणि नंतर धमाल केली. 2 वेळा गेलो आज गडावर आईच्या दर्शनासाठी. एकदा बाहेरून दर्शन भेटलं, एकदा आतून. तर खूप छान वाटलं. सर्व काय तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटलं. तर आता आम्ही घरी सर्व काही एन्जॉयमेंट केली. काल आम्ही आलतो संध्याकाळी इथे आणि आता चाललो आहे. जायच्या टायमाला थोडंसं वाईट वाटतंच कारण खूप मजा आली दोन्ही दिवस. तर दोन्ही ब्लॉग तुम्ही बघितले नसतील तर याच्या आधीचा पार्टसुद्धा पहा. तर असेच ब्लॉग आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. तर सर्व मुलं होती आणि 3 ते 4 वर्षानंतर सर्व एकत्र आले ते फिरायला. नंतर फॅमिली वगैरे असे जातच असतात प्रत्येकजण. पण जेव्हा सगळे मित्र लोक सोबत असतात तेव्हा एक वेगळी मजा असते आणि जेवण वगैरे करून खायची. तर काल रात्री पण मस्तपैकी जेवलो आणि झोपलो आणि आत्ता मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि गडावर जाऊन आलो आहे. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्क्रीनवर येणारे 2 ब्लॉग नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.